हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत वाटाणा बटाट्याची भाजी. जी हिवाळ्यामध्ये वाटाणा भरपूर येतो ना, म्हणून मी म्हटलं ही रेसिपी शेअर करावी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 वाटी वाटाणा घेतला आहे. आणि हिवाळा असला की वाटाणा भरपूर येतो, ओला मटार, आपण त्याला मटारही म्हणतो. तर ते भरपूर येतं, त्याच्यामुळं म्हटलं आज माझ्याकडे शिल्लक होता तर ही रेसिपी तुम्हाला शेअर करावी. तर आपण वाटाणा घेतला आहे 1 वाटी आणि 1 बटाटा घेतला आहे. इथे तुम्ही जास्त वाटाणा आणि बटाटाही जास्त वाढवू शकता, जास्त माणसं असतील तर. आणि तो मी पाण्यात घेतला आहे. बटाट्याची साल काढली आहे, त्याचे छोटे छोटे काप केलेत आणि पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. वाटाणा आणि बटाटा जो आहे कापलेला तो आपण बाजूला ठेवूया धुवून. सुरुवातीला आपण मसाला करून घेऊया. तर मसाल्यासाठी मी इथे घेतलं आहे अर्ध वाटी खोबरं, सुकं खोबरं, ते थोडंसं कापून घेतलं आहे. त्याच्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंगा, आलं 1 इंच आणि कोथिंबीर, थोडीशी हळद. हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. याच्यामध्ये मी या मसाल्यात कांदा नाही घातला आहे. तर आपण हे वाटून घेऊया बारीक. आपलं वाटण असं छान बारीक वाटून झालेलं आहे. तर आपण पुढच्या रेसिपीची तयारी करूया. आपण इथं गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये 5-6 चमचे तेल घेतले. तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालूयात. जिरे छान तेलावर फुलून आले की आपण त्याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा घालूयात. आणि हे छान आपण परतून घेऊया. आता कांदा छान लाल गुलाबी करूया. कांदा छान मऊ आणि गुलाबी झाला की त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घालूया आणि हे छान फ्राय करूया. यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद घालणार आहोत आणि 1 चमचा जो आहे तो लाल तिखटाचा. पण ही बेडगी मिरची आहे, तुम्हाला पाहिजे तर तिखटाची मिरची पण घालू शकता, पण याने कलर छान येतो भाजीला. आणि 1-2-3 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत. तुम्हाला तिखट हवं तसं घ्या, कमी जास्त करून. तर हे आपण फ्राय करूया. हे मसाले छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. इथे आपण 2 टोमॅटो घेणार आहोत, कारण हा टोमॅटोतला रस्सा जास्त छान लागतो, टेस्टी लागतो. त्यामुळे इथे मी 2 टोमॅटो घेतलेत आणि हे आपण आता छान फ्राय करून घेऊयात. टोमॅटो एकदम गळाले पाहिजेत, एकदम मऊ झाले पाहिजेत ते. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ना, ते वाटण मी ह्याच्यामध्ये घातले. तर मी इथं 2-3 चमचे घातले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सगळं वाटणही घालू शकता जास्त भाजी करण्यासाठी. तर हे आपण छान फ्राय करून घेऊया. मसाल्याला तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपण छान फ्राय करून घेऊया. यावर आपण आता झाकण ठेवूया 1-5 मिनटं, म्हणजे मसाला आणि हे सगळं एकदम छान शिजून जाईल. इथे आपण झाकण काढलं आहे आणि पहा कसं तेल सुटलं आहे मसाल्याला. तर आपण ह्याच्यामध्ये आता जो वाटाणा बटाटा आपण धुवून घेतलेला होतो तो ह्याच्यामध्ये घालूया. हे छान आपण आता परतून घेऊया. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर. हे छान मसाल्यामध्ये परतून घेऊया आपण. आणि ही रेसिपी नक्की करून बघा एकदा. या मसाल्यातली आणि टोमॅटोमधली तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली. तर आपलं छान परततो आहे आपण. यामध्ये आपण अर्धा पाऊण ग्लास पाणी घालूया. मिक्स करून घेऊया. पाणी जसं हवं तसं घाला, तुम्हाला पातळ किंवा घट्ट कसं रस्सा हवा आहे त्याप्रमाणे. मी इथं मीडियम घट्ट करणार आहे, त्याच्यामुळं मी तेवढंच पाणी घातलं आहे. यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडी उकळी आली की ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. 15 मिनटं आपण झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया ते. आपली 15-20 मिनटं झाली आहेत. झाकण काढलं आहे तर बघा असा कसा तवंग वर आला आहे छान तेलाचा. आणि आपलं बटाटा आणि वाटाणा शिजलेलं आहे आणि जशी हवी तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे रश्श्याची. यात आपण थोडी कसुरी मेथी घालूया. कसुरी मेथीने स्वाद अजून छान वाढतो आणि मस्त लागते ती चवीला.
आपण इथे कसुरी मेथी घातली आहे. अर्धा चमचा आपण किचन किंग मसाला घालूया. हे छान मिक्स करून घेऊया दोन्ही. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण ताजी कोथिंबीर घालूया, भरपूर सारी कोथिंबीर घालूया. आपली भाजी छान तयार झालेली आहे. तर आता आपण सर्व करूया. बघा किती छान दिसते ती भाजीचा रंगही सुंदर आला. आता आपण सर्व करूया. अशी आपली भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कळवा कशी वाटली रेसिपी. आणि पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.